नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निःसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आमी पळयले धृतराष्ट्रान व्यास मुनीन थंय येतना ताणें व्यासाकची मेघाल चोडवांक कशी बुद्धी सांगची म्हूण कळना, तुमी सांगची, तुमी सांगला ताणें आयकतलीची म्हूण म्हणटना त्या वेळाक तो मेघाल दुरात्मो जावन नाशिल्लो दुर्योधन आयकतलो म्हणटना व्यास म्हणटा खंय पळय आतां काम्यकमना पांडवा पळोवच्याक म्हूण सांगून मैत्रेय म्हळ्यार ऋषी चमकल्याची थंय देखून तांणी हांगेताची हांगेतना पळय कुल वोरका जाल्यार अशी सकड कोरका तुवा म्हूण सांगून दुर्योधना अनुशासन कोण सांगतात तांणी अशी कोरका म्हणून तांणी कशी सांगतात तशी चोलका ताणें तिरस्कार केल्ली म्हूण जाल्यार कोप येवन तांणी शाप दिवन वताची. शाप दिली म्हूण जाल्यार मागीर तुगेले पुत्ता राखच्या कोणाच्यानय साध्य ना, उडगास दबरी आव आनी वत्ता मिगेल काम जाल्लें म्हूण सांगून वेदव्यास थंय दुखून वताच की व्यासान चमकल नंतर ಸ್ವಲ್ಪ काळान मैत्रेय महर्षी थंय येताची चमकून येवची तांणी आयास जाला पळयल कुडले धृतराष्ट्र दुर्योधन मैत्रेय महर्षीक भारी प्रितीन आदर सत्कार करताची अर्घ्य पाद्य सकट दिवन सत्कार करताची. ಸ್ವಲ್ಪ काळ महर्षी विश्राम केला मागीर धृतराष्ट्र महर्षीक निमगीत खंय महर्षी तुमी कुरूच्या हांगला दुखून हांगा थंय चमकून येयलीची तुमगेले प्रयाण सुखकर जावन नाशिल्लें न्हय आनी आमगेले पंच पांडवांक तुमी पळयल की सुखान सवेता न्ही आनी प्रतिज्ञात काल म्हळ्यार 12 वर्ष वनवास करता म्हूण तांणी प्रतिज्ञा केलेलोच न्हय त्या प्रतिज्ञात काल पर्यंत तांणी रन्नांतूची वनवास कोरना आसता खंय वे कित्यांक जावो बगी येवचे मनास अनेक कसो म्हळ्यार तांकां आमगेले वैरी प्रीती वरला की मेघल चेडूमाल वैरी भ्रातृत्व सौभ्रातृत्व म्हूण म्हणलें. भ्रातृत्व नश्ट जायना कित्याक म्हळ्यार जन्मा येयले ते वै बे जाल्यार सौभ्रातृत्व म्हळ्यार तांणी ज्ञाती न्हय लढाई करता की मनांत दुख्खच की तांकां सौभ्रातृत्व म्हळ्यार मनांत दुख्ख मत्सर ते पुरे ना नातल्यार सौभ्रातृत्व ना नातल्यार खाली भ्रातृत्व तशी सौभ्रातृत्व ही नश्ट जायना अशी आसव्या म्हळ्यार तांगेले मनांत आजिकय दुर्योधनाल बरी कोपच की कसले तांणी आमकां बाद दिला तांगेले निमते आमकां हें अवस्था येयली म्हूण म्हणलेले विशया कोपच की ना तांचितले तांणी आसची तेदना मैत्रेय सांगताच की पळय तीर्थयात्रे म्हूण चमकलो हांव कितले की पवित्र स्थळा पर्यंत वचून जाल्यार फुडल्या कडेर म्हणटा कुरूच्या हांगाला चमकलो थंय काम्यक वनांत युधिष्ठिरा पळयतना एक पंद म्हाकाची कोणान न्ही म्हूण दिसला कळ्ळें जटा जूट घाल न्हू कृष्णाजीन धारण कोर न्हू बैसलें ते 5 जणय तांतूय ते युधिष्ठिराक पळोवचे खातीर कितले की महर्षी तागेल्या आश्रमा येता रस्ताचे त्या वेळाक हांव थंय युधिष्ठिरा पळोवचे चमकलो थंय पुराय दिनान उरलो येयला आयकतना म्हाका कळ्ळें तुगेले चेडवान कसलो अपराध केला आनी द्यूत आपोवन तांणी कितले दुश्ट कार्य केला ताजे निमती पांडवांक कितली महादुख्ख प्राप्त जाला हें पुरे
म्हाका कळ्ळें आनी मुखारसून कुरुवंशाक कसो सकड विपत्त जत्त म्हणून हांव मना वेल्ला तशें हांव न्हू हे महाराजा तुगेले विशयांत म्हाका मस्त प्रीती आस स्नेह आस आनी गौरवांक चांग जावका म्हूण म्हणलेले आशे येस म्हाका ताजे खातीर हांव हांगा येयला कळ्ळें अन्यक कसं म्हूण म्हळ्यार तूं आस भीष्म आस द्रोण आस कृपाचार्य आसाची तुमी इतले व्हड्ड ज्ञानी जन आसतना ते चेडवान मध्ये वैमनस्य कसले आयले हें जेवच्या सोडूनच दिशिल्लें न्हू तुमी तूं तूं कशें सुखात गद्द्यान तूं कणान तूं मदें एक मेटी खांबो म्हणून करताचे ते मेटी खांबो घट्टी रब्बुका दृढ रब्बुका इतेक म्हळ्यार ते मेटी खांब्याक एक बैलाक बांदून ताजे सुतू धांवडायताची बंदा पुरे धान्य तण घालताची ते तणा दुखून धान्य पुरे विंगड जाता धान्या दुखून ताजे तुसू गिसू विंगड जाता तांगेल पाय्या धांवडपाक कळ्ळें खंय मेटी खांबो हाडलो म्हण जाल्यार तांणी खंय धांवन वचचें न्हय मेटी खांबो हाडचो मेटी खांबो पडचो जाल्यार तशी तूं कशें सुख आशिल्लें म्हण म्हणल्यार तूं घट्टी मेटी खांबोशी आसूक आशिल्लें तुगेले ते मेटी खांब्या सुतूची कशी बसा गुंताची पळय बैल पुरे गुंता पळय तशी तुगेले चेडवान तुगेलो आज्ञाधारक जावन आसूक आशिल्लें तांकां शिक्षा दिवन की बुद्धी सांगून की सम्माट हाडचें कर्तव्य तुगेलें आशिल्लें न्हय तांणी आतां अविवेक केल्ली म्हळ्यार तूं कसलें सोडलेलें तांकां तशी करूंक हाजे निमती व्हड कश्टां तुमी पडटा म्हणून तुका गोत नवें गोत्तसून तूं सोडली कसल्याक अन्यक कसं म्हूण म्हळ्यार ते दुसो महासभेंत द्रौपदी विशया मस्त उपचार केलो की तुगेले चेडवान हांव आयकल तीरा हीन विशय न्हय राय म्हळेल जन तशी करनाची प्राकृत जनाल घरांत पक्क न्ही तशी जायना बरी बुद्धी नतिले मूर्ख शठ कपट असूचे जनाल घरांत जेवचे विशय यो तुगेल तसले श्रेष्ठ रायाल घर कडेशी जाल्ले म्हळ्यार कारण कसं न्ही राय समना म्हण न्हय बरी कुत्सीत रितीर तुगेले चेडवान पांडवांक न्ही द्रौपदी अपमान केल्ले जल्वे आतां धृतराष्ट्रा धर्मरायाक रान्ना आसून ते तपस्वी जनाल निमती कितली मर्याद मेळटा पळय तुगेले राज्य तुगेले राज्याच्या जनाल निमती आतां मेळना तशें जाला तूं म्हणून धृतराष्ट्राक उल्लोच्या तोंड येना सांगेल पुरे बद्द न्हय न्हू तो आयकून बैसला कडे दुर्योधनाल कडे गुलयचके मैत्रेय ऋषी आनी दुर्योधना म्हळें की दुर्योधना हांव कसो सांगतरस म्हूण कळ्ळा तुका समाधानार आयक तुका कसं की चांग जेवका म्हणून सांगचे शिवाय म्हाका कसले स्वार्थ ना तूं कसो उलयला रे कोण कसो उलयले पांडवाल वैरी स्वार्था जन म्हणटा खंय तूं ताका सुरवेकाचें हांव सांगचें म्हाका पांडवाल वैरी स्वार्थ ना तुगेले वैरी ना म्हाका कसलें जेवचें ना आशिल्लें आशिल्लें सांगचें पांडवाल वटू द्वेश नाका तुका तूं तांगे लागीं द्वेश वाडोवन घेवचें नज कशी जाल्यार मित्रत्व करून घेवका तूं आतां तांगेल वैरी स्नेहारस म्हूण जाल्यार तुका बरी जाता कळ्ळें पांडवांकय बरी जाता तुका कौरवांकय तुमकां बरी जाता पुराय पयशी चड सगळे लोकां बरे जेवचे विशय यो पांडव काही सामान्य नाही कळ्ळें पुरुष श्रेष्ठ म्हणटात तांकां भारी श्रेष्ठ योध हा तांणी तांती भीमाक 10,000 अस्तीचे बल आसा गोतच न्हय तांगेल शरीर इंद्राले वज्रायुधा पशी दृढ आसाची अन्यक जावन कसले म्हूण म्हळ्यार देवाल प्रीती केन्नाय कोण सत्यार आस तांगेल वैरी आसता पांडव सत्यव्रत न्हय मात्र न्ही अभिमानी जने आनी तांगेल बला विशयी तुका हांव सांगता म्हणना न्हय तूं गोतच न्हू तांणी कितली बलिश्ट म्हूण सांगून घे देव तेंगेले शत्रू कितली की राक्षसा तांणी संहार केला कळ्ळें बक हिडींब मस्त राक्षसांक पांडवान संहार केला म्हळ्यार तांगेले बल कितली म्हूण पळय हस्तिनावती आतां थंय पांडवान किरमिरा वध केलेले आतां मैत्रेय सांगताची किरमिराल वध जालेले विशय हस्तिनावती सोण वनवासा वतना रात्री किरमीर म्हळेले एक राक्षसो पांडवांक एदूर जावन येवन राबलो कडेन भीमान कसं केल्लें किरमिराक एक हें म्हणटा पळय मुसू जळार पुरे मारता पळय तशी ताका चटणी करून घाला ताणें क्षण भितरी जल्वे अन्यक तुका गोतस राजसूय यागाचें
वळारी जैत्र यात्रे चमकलेल वेळा भीमू पराक्रमी जरासंधा कशी संहार केला नव्हे हे विषयी तुका गोतस. भीमाल पराक्रमाविषयी आम्ही ओपास सांगता म्हणून जलवे उडगास्तवरी तगेल संबंधितांनी कृष्णाले कळवे दृष्टद्युम्नाले बहिणी मरडी कोण घेतला तस्सल पांडवांक कोणेय युद्धान सलसाच्या काही जायना. कोणेय म्हळ्यार कसं न्ही मैत्री ऋषी सांगता जरामरण अवस्थे सुचे कोणाच्या नाही सलसाच्या जायना म्हळ्यार मनुष्य जरा आनी मरण असूचे भुंयचेर असूचे खंयची मनशां काही तांकां सलसाचे जायना म्हळ्यार तार सांगता. तशें दुर्योधना पांडवांक काप्पून तांगेले मित्रत्व करी म्हगेलें उतर आयक कोपा हातांत तुगेली बुद्धी दिवं नुका इतली सकट सांगले. दुर्योधन कसले उलय न्ही खंय आयकनातले बरें केल्ले जाल्यार हांव तुमगेलें उतर आयकना म्हाका मस्त ताचार म्हूण ते ताचार भावन आसा पळय तो तागेले आंगीक चेश्टेन दाखयता आसा बॉडी लँग्वेज म्हणटा पळय तशी आंगीक चेश्टेनाची तो भुवी अशी करता तोंड कोड करता कान फापळे वरी करता म्हळ्यार म्हाका तुमगेलें आयकुचें गती ना म्हूण. आनी मेगेल पराक्रमा येद्राक पांडवाल पराक्रम व्यर्थ म्हणून ते मैत्रेया दाखोवचे खातीर तागेले जंगेक चार पंत पेटून घेतकी आनी बशिल कडेन पांयो नेलाक गश्टीत कय आनी मस्त वेळतय मात ती बागसून बसला शिवाय मैत्रेयान उलयले उतराक प्रत्युत्तरय दिनी जायत म्हणी विधेयताय दाखयनी आनी तागेले ते आंगीक चेश्टेनाची मैत्रेयांक कळ्ळी कय वो बरी धुराभिमानी यो म्हूण सांगून कोपान त्यांनी केन्नाय कोपेना मैत्री ऋषींक बारी शांत ऋषी त्यांनी जाल्यार विधी प्रेरण म्हळ्यार एकच ना देवाल प्रेरणा ते दुर्योधना एक शाप जावका ताजे खातीर ताका ती बुद्धी दिली दुर्योधनाक हांकां तात्सार करचें केन्नाय कोप येना नातील मैत्रेया कोप दिलो देवान कळ्ळें. देवाले एक विधी प्रेरण म्हणटा पळय तशी मैत्री दुर्योधना शाप दिवका म्हणून निश्चय कोरनो दोळ तांबडो जलके कोपान कमंडलो दुखून उद्दा काण आचमन कोरनो म्हळ्ळें की यस्मात्पम मामनाद्रत्य नेमां वाचं चिकीर्षसि तस्माद् अस्याभिमानस्य सद्यः फलं वाप्नुहि अवाप्नुहि त्वदभिद्रोह संयुक्तं युद्धमुत्पत्स्यते महत् यत्र भीमो गदाघातः ततस्त ओरुं बेत्स्यते बली. हे दुर्योधना तुका पळयतर साव कसं की सांगतरस एक कोणके मलगडो म्हळ्यार एक आदर दिन तूं म्हाका व्हडलो तपस्वी म्हूण पळोवका म्हूण ना तुवें जाल्यार मेगला पशी मलगड्यान उलयल्यार आमी कशी आदर करका म्हूण तेवूय पळय करनाशी भारी तत्सार केलें तुवें भारी अनादरण केल्ली म्हाका तुगेले हिता खातीर सांगिल्लें उतर तूं निराकरण केल्लें कळ्ळें. तुगेले आंगीक चेश्टे तूं पायनेल्ला गश्टुचे जांगे पेटुचे नक्क जेलेल केल्ली तुवें तुगेले दुरभिमानाचें फल तुका सद्याक मेळटा पळय इता तुगेले दुरहंकाराक सम जावन तुका आतां शास्ती जातना म्हणना तुगेले हे बुद्धी निमती जावन घोर युद्ध शूर जातात त्या युद्धांत तुका कसं जाता म्हूण गोसवें तूं आतां जांगे पेट्टील पळय मेगेले येद्रा बैसून हें जांग भिमाल गदा प्रहारान मोण वता म्हूण शाप दिलो तेदन आनी उठयलीच कितें धृतराष्ट्रान राबोवन मेगेल चरणाला अपराधुक्षम कोरका शापा दुखून ताका निरसन कोरका म्हूण मस्त मागून घेतले की तेदना मैत्रेयान धृतराष्ट्रा सांगे शमं यास्यति चेत पुत्रः तव राजन् यदा तदा शापो न भविता ताता विपरीते भविष्यति. तुगेले पुत्तान पांडवांगे लोटू शांती संधान केल्ले तांकां हांगा आपोवन हाडले म्हूण जाल्यार मेगेल पाप शाप तांकां लागना नानतला रे युद्ध जाता म्हूण जाल्यार मेगेल शाप लागता. भिमाल निमती दुर्योधनाले जांग बेतून वच्चे खंडीत म्हूण सांगून मैत्री सांगताचे मागीर कसले उलोवचे जातवे धृतराष्ट्र ना नवे मैत्रेयाक बैसून समाधान करून बैसयले कय आनी धृतराष्ट्र विशयू विंगड उलयतात ते धोळतय हांवें बक हिडिंब जरासंधाले संहार वृत्तांत आयकला म्हळ्यार धृतराष्ट्र पळोवचें जायना ताणें आयकुचें शिवाय किरमीर वध केले म्हळ्यार विशय म्हाका आनी गोतना आतां तुमी सांगले कळ्ळें किरमिरा समेत वध केल्ले म्हूण सांगून ते भिमान किरमीर वध कशें केल्ले म्हाका तें सांगीत वे म्हणून
धृतराष्ट्रो मैत्रेयाला निमगिता धृतराष्ट्राला सांगता की धृतराष्ट्रा वापस कसले सांगच्या ना हांवें इत्या म्हळ्यार हांव कसले उलयले म्हणजे दुर्योधनाक मना समाधान जायना आनी भिमान किरमिराक मारली म्हळ्यार आनी कितें जाळ येता ताका मत्सर येता तशें जावन आब हांगा दुखून मत्ता विदुरा हो विशय गोत्तसा हांव ताका विदुरा हो पुरे विशय सांगला विदुर तुका सांगतलो म्हूण सांगून मैत्रेय चमकलीच ते दुखून कळेरी किरमिरा मारला भिमान म्हूण म्हणटा दुर्योधनाकय मना गेला न्हय मना मस्त कळवळ जाता की अनेक राक्षसा मारले की भिमान कितलो पराक्रमी यो म्हूण कसं करतलो आमकां म्हूण म्हणलें मनान तागेल्या ता कळवळानच तो बसोवन तागेलो अंतपुरा चमकलो आतां धृतराष्ट्राक भिमान किरमिरा मारले म्हणलें लायकू का म्हूण म्हणलें विशय कसो संतोष आनी न्हय तो कळवे जाल्यार भिमू इतलो पराक्रमी म्हणटा न्हय ते किरमीर म्हळ्यार कोण बकासुराला न्ही पशी निकृश्ट जाल्यार इत्ते बकासुरा मारलेलो भिमू किरमिरा मारना हांवें तशें जालें एक आलोचन धृतराष्ट्राक जाल्यार किरमीर म्हळ्यार कसले कोण कितले पराक्रमी कसो देह तागेले हे पळय आयकला रे भीम थंय वचूनय समपट्टाक आसकी नाकी जाल्यार बल आस म्हूण जालें न्हय आनीक भिमाक त्या एक आयकुया म्हूण सांगून कुतुहलान धृतराष्ट्र निमगेलेलो धृतराष्ट्रान कोणा लागीं मैत्रेय ऋषीलेगे मैत्रेय ऋषीन कसं म्हणलें विदुर तुका पुराय सांगता म्हणलें मागीर धृतराष्ट्रान विदुरा आपयल खंय विदुरा हांव किरमिरा वध आयकूं का म्हूण लेखून मनस म्हाका भिमाक आनी किरमिराक द्वंद्व युद्ध जालेलें खंय न्हय तें कशें जाल्लें कसा खातीर जाल्लें खंय जाल्लें तूं गोतस वे हो विशय पुराय म्हाका विस्तार जावन सांगता तेदन विदुर म्हणटा की हे राया पळय भिमाल विशय तूं मस्स कडेन आयकला मनुश्याक साध्य जायना नाशिल्लें काम पुरे तो करता ती मानुश्य कार्य म्हणजे तें पुरे भीम करता तागेलें चरित्र तुका गोतसची गोतस जाल्यार काम्यक मनांत हांव पांडवांक गेलो ओट चमकलो गोसुये तूं म्हाका व सांग दुखून म्हणलें तेदन हांव वचून काम्यक मनांत राबिल्लो न्हय तेदन पांडवान सांगतना हांव आयकलेलो जाल्वे हांगा तूं तांकां भायर घाल न्हय पगडेन दुसलून तरी पणा नियमा म्हणजे रान्ना चमकली तांणी 3 दीस पर्यंत रात्र दीस चमकून कडेरी काम्यकवन वचून पाविली खंय तांणी 3 दिसाक ते काम्यकवन अरण्यान वचून पावतना अर्धरात्री जावन गेला खंय सर्व प्राणी गाढ निद्देस त्या वेळा कोण भोंवचे नरमांस भक्षक राक्षसान भोंवची न्हय काम्यकवनान तो तसल राक्षस बरशील दिकून त्या राक्षसांक गेल भयान खंयचे तपस्वी जन खंयचे गोपालक आनी मनचारी म्हळ्यार मार्गारी वना दुखून रन्ना तेदन पुरे राना चड रन्ना दुखून रन्ना वचून गांवां वतल जन रात्री जल्ली कुडलें ह्या काम्यक वना लागेतन रात्री जाल्यार खंय वना भायरी खंय रप्ता शिवाय तांणी वना भितर वचन आसलें जाल्यार पांडवान काम्यक वनांत प्रवेश करतना अर्धरात्री जावन गेला न्हय त्या वेळाक समजावन एकलो राक्षस हातांत उज्या कोळ्ळी धरून पांडवांक गेल्लें आयलो खंय आनी तांकां हातान धरून वचून कोरून रबला खंय ताका 8 कोरे दांतस मांस चब्बून खावचें कळवे त्या 8 दांत निज मिकून ओंट मिकून भायर येयला कळवे दोळे तांबडेची तागेले केस पळय तांबडो केंचू बण्णा केस जावन नीट रापतल तसल केस खंय तशी त्या वेळार पळयतना तो तागेले दूर दुखून तागेले हे देह काळे जावन मोडशी दिसतशील खंय आनी तो राक्षस हांकां पळयलो कुळ्ळे भयंकर शब्द करूं सुरू केलो खंय तेदना पक्षी धवलिंचकी थंय आशिल्ले प्राणी धवलिंचकी भिवनूची अरण्याची गडबडेवच्या सूर जाल्ले कळवे राक्षस आले एक भयंकर जावन आशिल्ले एक देह तागेले ते क्रूर तोंड सकट पळयत कोण जाल्यार भिवका जाल्यार हे 5 पांडवाल मध्येन तो येवन राबला एक व्हड शत्रुसी निजावन मनशांक पळय जोर कश्ट कसं केली म्हूण जाल्यार त्या वेळा कसले पळोवची इच्छा समीत ना जाता कळवे तशी हांगा तांकां पांडवांक हे राक्षस सुरवेकाची कामिकवनांत प्रवेश करतना तो राक्षस थंय राबला
जल्लरे तो पर्वत शितांनी वच्चे वाट्टे आड्रबला या पांडवांगेल मनांतू कष्टाचे शिल दिकून संकटाचे चिंत शिल दिकून या द्रय दोड राक्षस राबिलय तांक दिसनी आत द्रौपदीन सुरवेकिन्नटी मरलेते ओड आकार पळून कळवे कडेरी द्रौपदीन बिल्लल पळून पांच पांडवांनी तिक सांत्वन सांगलिके धैर्य सांगलिके कळवे आणि धौम्य येशिली नव त्यांनी कसं केलं राक्षोगुण मंत्र पठण करून त्या राक्षसांना नक जल सकडी माया विद्ये दाखई तर शिलतो अंक भिवोचाक त्या पुरे माया विद्ये नाश केलं नव्हे मागीर ते राक्षसाक माया विद्ये प्रदर्शन करू जायनी तक्का कोपू इलुके त्या वेळार दोळो क्रूर कोर्नो एदो दोड दोळ कोर्नो यमुसी ತಂಗೆಲ್ಲದರ ಇವನ್ ರಬ್ಲಾ तेदना दुर्यो धर्मराय ताका निमगितगे कोण तू कोणाल पोतू हांग कसले कशी राबला तू आमगेल वाट्टे कसले आड दिला तुवें तू कसं जेव का आमगेल निमती म्हूण म्हणटना राक्षस म्हणाल की आ बकासूर आलो भाऊ मिगेल नाव किरमीर म्हूण सांगून ये अरण्य मिगलेची केदना हांव हांग बोंचे म्हाका नरमांस म्हळ्यार बारी प्रिती हांगा इल्ली एक मनीस बरना मिगेल हातांतू कळवे आत्ता कोण मनीस मेळटा तांकां दीश मारचे खावचे भोंवचे भा दिता म्हाका कोणेय धरतल नांची मिगेल तर राबतल नांची म्हाका पडिल्ले पुरजन धांवताच कळवे आतां तुमी पांज्यान म्हाका आहार जावन मेळ्ळ्यांची मिगेल ಒಟ್ಟು युद्ध कोरका म्हूण मनसले युद्ध कोरीत एक क्षण भितर तुमकां हांव सलसायता कळवे त्या वेळार धर्मराय म्हणटा की किरमिरा तुगेल विशय पुरय तूं सांगले नवे आतां आमगेल विशय आमी सांगताचे आयक हांव पांडुरायालो कुरू वंशाचे पांडुराय आसा पळय तागेले मलगोड पूत मिगेल नांव युधिश्टीर म्हूण मिगेल नांव तूं आयकूनच पुरो नवे आनी पुरे मिगेले 4 जन भाव तूं पुरायजनालय नांव आयकून सुका यो भीमू 10,000 हस्तीचे बल साका यो अर्जुनू ಹಾಗೆಲ್ಲದರ ಬಿಲ್ಲು ಯುದ್ಧ ಅಂತ ಕೊನೆಯ ಅದರ ರಬ್ಬನಾಚಿ आणि 2 नकल सहदेव मिगेल दाखले भाव बारी बुद्धंत बारी पराक्रमी हन्नी तशीची मिगेले नाव तुका कळले म्हूण लेखता आम्ही आमगेल राज्य संपत्तो पुरे कळवून घेवन 5 जन भावंड आणि आमगेल बायल आम्ही अरण्यांत वनवास करूक आयल्यांची 3 दीस 3 रात्री चमकल नंतर हांगा येवन पावल्यांचे आमी आनी हें मन पळयतना आमकां बारीक खुशी जाला वनवासाचे स्वल्प समय आमी हांगा काडचे म्हूण लेखला तेदना तो किरमिरो गट्टी हासतकय अय्यो तूं युधिश्टीर म्हळें तुगेलें नांव आं युधिश्टीर आयक तुमी कितले दीस राबता की म्हाका गोतना जाल्यार म्हाका आयचो दीस बारी लायक दीस हांव तुमकां आजी 5 जनांकय खाता कळ्ळें कितली की काळ दुखून सम्माचे पोटभरी नरा मांस खावका म्हूण लेखचें म्हाका भिवून हांगा एकलें येनाचें हांव असो म्हूण कोण खंय चुकून कोण की एकलें येयला रे येवचें कोणें धष्टपुश्ट जावन आशिल्ली एक मनीस म्हाका मेळचे परे ब्राह्मण पापाचे नरपेतल शेस्ताची तांगेलें मांस खावन हांव कितले घटी जावेत म्हाका कितले की दिसकून घट मुट्ट आशिल्ले एक 7-8 जनां एक पंथ खावका म्हणून मना आशिल्ले तुमी 7 जनांची 5 जन व्हडणे 8-10 जनां जेवची तितले मांस तुमगेले हांगान तशें हांव लायक करून आजी तुमकां खाता कळ्ळें अनेक कसं म्हळ्यार विधी नियम कितकी यो दुश्ट भीमसेन आसा पळय हाका बदी कोरका म्हूण सांगून हांव मेळ्ळेले कडेन भोंवतर आशिल्लो म्हाका भीम मेळ्ळी इत्याक म्हूण निमगेले री हांव तवळी सांगला न्हू बकासूर मिगेल भाव म्हूण सांगून बकासुरा हें भिमानान नवें मारलेलें अदृश्ट नव्हतसलें मिगेले हाणें येवन रब्बिलें जल्वे एकचक्र नगरांत बकासुराक भारी उपाय करून संहार केलेलो कय पळोवच्या गेल्यार वा काही मिगेला इतले ओड देह बाहुबल पराक्रम कसले ना बारी चक्केतेन कसं की प्लॅन करून मिगेल अण्णा मारलेला हाणें जेवो हें एका वेतागेल पाप न्हय आगेल्या मिगेल अण्णाल पशी पुढे इडिंबाक वधी करन तो मिगेल मित्र तागेले भयणीक आमी कोणें ज्यो वरडी करून घेवका म्हूण लिखिले राक्षसांनीची ताका तिका अपहरण करून वचून आनी वरडी करून घेतिली की न्हय जल्वे आतां हांव कसले कश्ट भोगूंक म्हणून ना कित्याक म्हळ्यार अर्धरात्री नंतर हांगा कोण येयल्यार तांणी मिगेल आहार म्हूण सांगून आस तुमी अनायास जेवण येयल्याची
अनायास जेवन म्हाका आहार जेवन मेळ्ळ्यांची आतां सुरवेक हे भिमा खताव तागेले वयर मस्त दीस तुकून कोपशिल्लो न्हू म्हाका बकासुराले आनी हिडिंबाल वदेक योच कारण म्हूण सांगून घे सुरवेक हाकले देह सिगूळ न्हू त्या रक्तान मिगेले अन्न बकाक तर्पण दिवन मागीर हांव खावचें कळ्ळें. त्या वेळाक हें भिमाक मारलें न्ही खाल्ली म्हणलें कुडलें मिगेल अण्ण आलें न्ही मिगेल मित्र हिडिंबाले ऋणा दुखून हांव मुक्त जाता कळ्ळें. तांणी तांगेले शत्रूक हांव मारलें म्हूण कळ्ळी कुडलें तांगेल्या आत्माकय शांती मेळटा. तशी युधिष्ठिरा तुगेल्या भावाक तुगेल्या द्रकाची संहार करता न्ही हांव भक्षण करता. खाली भक्षण करची मात्र न्ही कशी अगस्त्यान वातापीक खावन जीर्ण करून घेनवे तशी हाका भक्षण करून पोटा भितर जीर्ण करून येता. युधिष्ठिरा जोर कोपेतके कसले किरमिरा कसं उरलं तुवें अशें जत्त म्हूण लेखला तुजें येना पळय अशी म्हूण भिमाकय असाध्य कोप पयलीं खंय लागीं व्हड वृक्ष काडले आनी ते नेला बडा बडा मारले की ताजे पल्ली पुरय झोण गेले न्हय. मागीर ताका मारू म्हणून तयार जावन रावलो तितले भितर अर्जुनान तागेले गांडीव धनुसाक बिल्लू घाल्ले. भीम म्हणलें की अर्जुनाक तूं मदें येवं नाका ताणें म्हाका मारता म्हणलें न्हय हांव कसो म्हूण पळयता म्हूण सांगून तो राक्षस बोब मारतरस गर्जन करस ताका राब राब मिगेला युद्ध यो तूं सुरय म्हाका खाता म्हणलें मिगेला युद्ध यो म्हूण सांगून तागेले खांद्यार आशिल्लें अंगवस्त्र कुर्टा घट्टी बिगदून घेतली खंय आनी ते वृक्ष पल्लो झडून घालेले वृक्षस न्हू ते घेवन राक्षसाली कडेन धांवन यो कळ्ळें. ते वृक्षान किरमिराल मात्याक मान सोडता जाल्यार राक्षसो स्वल्पय हल्लो न्ही की माते पेट्ट पडल्यार एक पंत सगळें आंग हलता तो स्वल्पय हल्लो न्ही की तो मागीर युद्धाक समजावन राबला. कडेन हाणें वृक्षान मारच्याकय ताणें तागेल्या हातांत आशिल्लें उज्या कोडलेस न्हय त्या भिमाल कडेन उड्डयले खंय ताणें. भिमान कशें केलें ते उज्या कोडली तोग्गूपणान अशी पडचे पशी फुडेची दावे पांयान फुटबॉल कुटयल्या वरें कुटून त्या राक्षसाल वैरी घाल्ले जल्वे कडेन किरमीर तागेले लागीशिल्लो रूख काणू ताणें भिमाल वटो युद्धा राबलो. वृक्ष समूहाची निकळान युद्ध करत रसाची कितली की काळ ते कितली की वेळ युद्ध जातना अरण्या तांगेले सुತ್ತमुತ್ತ आशिल्ले वृक्ष पुरे खाली जाल्ले वयवे अशी अरण्याची वृक्ष रहित जाल्ले. तेवय हांगेला आंगार पेट्ट पडली कुडले ते वृक्ष सिगूळ चूर चूर जावन वता रसाची कितली की काळ ते वृक्षा युद्ध घेवन युद्ध जाल्ले. मागीर लागीशिल्लो रूख पुराय सरलो न्हय मागीर कसो दिसू सुरू जाल्ले व्हड व्हड बंडे पात्र दिसचे सुरू जाल्ले. किरमिरान व्हड बंडे पात्र काडून भिमादी कडेन उड्डयला जाल्यार बंडे येतरस भीम हल्लो न्ही की राबिल कडेन दुखून ते बंडे तागेले आंगा लागून भिमाल आंगा लागील पेट्टा तेंची पुड्डी चमचमकल खंय. त्या वेळा भीम तसले तर मागीर तो अर्दीन इटकून राबला. भीम पळयतना राक्षसा जोर कोप येवन तो तोंड आ करून भिमाक गिळू म्हूण चमकलो. कडेन भिमान तागेले 2 हातां धरून द्वंद्व युद्ध सुरू केलें जल्वे. कडेन भिमाले पराक्रम वृद्धी जाल्ले बरें जालें की त्या कारण म्हूण म्हणल्यार तागेले मनांत दुर्योधनान दिल बाद पुरे उडगस आयली की कसले अपराध केला ताणें म्हणल्यार तागेले वयर कसले सेड तिरसून घेवचे हें अण्णान म्हाका सोणी म्हणून योच दुर्योधन म्हूण लेखून किरमिराक घाल मारले ते. आनीक कसं म्हळ्यार द्रौपदी पळोवन आसक्तीर भिमाक आनी किरमिरा पळोवन रबल्या कळ्ळें. सामान्य विशय तो बैल मनशाला येद्रा दादले मनशाला पराक्रम डब्बल जाता. कित्याक म्हळ्यार तांकां बैल मनशाला येद्रा अपमान जाल्यार लजी जाता की तशी किरमिराल निमती पेट्टो खाल्यार भिमाल लजी न्हय द्रौपदीला येद्राक म्हणून भीमू हल्लो नानाशी राबून युद्ध करत रस्ती गेले येद्राक कळ्ळें जाल्ले. कितले वेळ युद्ध जाल्ली म्हूण ना कडेरी कडेर म्हणटना राक्षसाक किरमिराक गरगरी गुंडान नेला मारून कडेर म्हणटा ताका आंग सोलवले ताका कळ्ळें भिमाक हाक मस्त वोंवटेला म्हूण कुडले ताणें कशें केलें तागेले हातानाची त्या किरमिराक घट्टी बिगदून धरली की कितली बिगदून धरली म्हळ्यार
घट्टी जलेल पेटा शरीर राक्षस हा उस्तरू घेवच्या कष्ट जातरस त्या वेळाक तो वडवडान बॉम्ब मारतरस के विकार स्वर ऐक पडता भितून गेलेले नगर मरल्यावर स्वर ऐक पडतं काय म्हणता का उसूर बाहेर आहे ना तशी विकार स्वर रे बॉम्ब मारतरस बॉब मान 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 बॉबराबली म्हणून म्हणतात विमान आणि की घट्टी केलं की ताका आतू गळ्या लागी गळचिरडीला बरी जल की पळीला सल्पडान पळीला रे आಗೆಲ್ಲ अंग निश्चेष्ट जल्ले म्हणून म्हणले रे तगेल जीव गेल म्हणून मागेरी भीमाक तगेल बेच कोप वचे नी म्हळ्यार किरमिरा बेच कोपस जलरी दुर्योधन हुडगा सेवन किरमिरा वैर चेड कोपयला तगेल कुरुटा धरून गर 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 गुंडान नेला मान सोडलिके कळव्या जलव्या सगळे आंग तगेल किरमिराले छिद्र छिद्र जावन किरमिर मेल्ल मागेरी भीमाल कोपरा बनी तो तगेल दिंबी किरमिराल कुर्टा वयर दवरनो तगेल गोळ दोरनो हातान गट्टी गळ गट्टी दोर किमचून सोडलिके गळ तिरपून सोड म्हणटा पळय तशी मागिरी कोपुरಬ್ಬನನ್ನಷ್ಟ ಮೆಲ್ಲತೋ ಕಿರಮಿರು मागिरी कोपुरಬ್ಬನಷ್ಟ तगेल दिगू दिगू केस तो तांबडोची दोरनो कई दोरन दरदरी तांडून मेल्के किरमिराले अंगांग सगळे झरझर जावन गेले मेल्लेल किरमिराक मागीर तितली हिंस दितना दोळ्याक वांगी भायर येयलीचके कळवे अंगा चर्म पुरी निकळून गेलीके मागिरी भीम सांगता कई पापिष्टा तुका यमलोका चमकला रे तुगेल बकासुरी तुका मेळना हिडिंबासुरी तुका मेळना इता म्हळ्यार तूं शत्रुक म्हळ्यार मक्क नाश करनाशी तूं यम लोका चमकला तुका तान्नी कसला मेळना तान्नी तुका तूं आयल कुडले तुका पळोवच्या काय येनाशी दावताची आमगेले शत्रू मारना नाशी आयला म्हणून सांगून तो मेल्ल किरमीर धर्मराया भारी संतोष किरमीर वधी जल्व्या मागीर ताजे नंतरची त्या पांडवान पुरे द्रौपदी घेवन काम्यकेवन प्रवेश केलेले धृतराष्ट्रा आव तांणी सांगिल्लेची ऐकून किरमिराल वधी कशी जल्ले म्हणून सांगून तुका सांगले कळव्या तेव्हा निष्कंटक जाला नव्हे आता कितले की काळ ते युधिष्ठिर थंय राबोवन शिलके म्हळ्यार थंय वचून येयले विदुरान मागीर कितले की काळा नंतर मैत्र येयलीचे तांणी सांगतर विदुरान ही काणी सांगेल ते दोळ ते किरमिरा मारला म्हळ्यार विशय विदुरान तांकां सांगनी तशी मागीर खंय तर म्हळ्यार हांव काम्यकवना तांकां पळोवच्या वतना ते राक्षसाले मड्याचे अवशेष आनी की तोडतोडे आशिल्ले ते कळ्ळे तई बशील ब्राह्मणान पुरी काणी सांगिल्ले ऐकलेले ऐकल न्हय किरमिरा वदा काणी धृतराष्ट्रा आनी हांव घरा वता म्हण सांगून विदुर तई तुकून चमकल हांगा बांडव वनवास करतरसच म्हूण म्हळेल विशय देश देशा चमकला देश देशांत वनवास करच्या चमकला कितकी जनाक दुःख कई पांडव नांची नव्हे वनवासा चमकल्यात नव्हे म्हूण भोज प्रश्नी सात्वत अंधक दाशार्ह कोणतनी गोपालक कृष्णाले पूर जन पांडवा पडोच्या काम्यकवना आयल्याची दृष्टद्युम्न तशीची तांगेले द्रुपदाले ज्ञाती बांधव द्रुपदाल दृष्टद्युम्नाल उठयल्याची दृष्टकेतू केकैराय हांणी पुरे युधिष्ठिरा पळोवका एक पण युधिष्ठिरा उल्लोका म्हण सांगून तांणी रान्ना आयल्यांची तांणी युधिष्ठिराले की तांगेले आनी युधिष्ठिराले भेटी विशयो आनी कोणसा कडेन आयलीची म्हणलेले विशयो पैची दिसाक आमी पळया काई नामाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।